स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 13 जून. रात्रीचे जवळजवळ 8:30 पावणे 9 वाजत आहेत. आज आपण सकाळी सांगितल्याप्रमाणे विदर्भात बऱ्यापैकी थोड्या थोड्या क्षेत्रासाठी पाऊस झालेला आहे. सार्वत्रिक नाही, पण थोड्या थोड्या क्षेत्रासाठी पाऊस झालेला आहे. यानंतर सध्याची जर परिस्थिती पाहायची गेली तर इकडे ढग निर्मिती झालेली आहे. प्री मान्सूनची निर्मिती आहे ही सगळी. तर या भागात बार्शीच्या भागातून या भागात बऱ्यापैकी ढग निर्माण आहे. या भागात पावसाचा अंदाज राहील. त्यानंतर इकडे धाराशिवचा जो उत्तर पश्चिम भाग आहे, हे जे बघत आहात तुम्ही, करी तसेच जामगाव, पानगाव हा जो भाग आहे, वैराग, मालेगाव, यानंतर वडगाव हा जो पट्टा आहे, या भागातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुढील काही तासासाठी आहे. यानंतर यानंतर इकडे जिंतूरचा जो भाग आहे, ढगाळलेला हवामान आहे. त्यानंतर इकडे औंध हा जो पट्टा आहे, ढगाळलेला हवामान. बासमतच्या भागातून मेघगर्जनेसह पावसाचे ढग आहेत. या भागात पुढील काही तासात पावसाचा अंदाज राहील. तसंच इकडे नांदेड जिल्ह्यात डिगलूरच्या पश्चिम भागात इकडे टायगल जो भाग आहे, त्यानंतर पिमकुंटा जो भाग आहे, या भागातून मेघगर्जनेसह पावसाचे ढग आहेत. जरीच्या भागात या भागात पावसाचा अंदाज पुढील काही तासासाठी आहे. गडचिरोली जिल्ह्यात वाढवी, त्यानंतर इकडे अदंगे हा जो पट्टा आहे, कोथी हा जो पट्टा आहे, या भागातून ढगाळलेला हवामान सध्या सक्रिय आहे. गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुढील काही तासासाठी राहील. उर्वरित राज्यात काही विशेष पावसाचे ढग नाहीयेत. या भागातून सांगितल्याप्रमाणेच थोडेफार ढगाळलेलं हवामान आहे. विदर्भात तसेच नांदेडच्या भागातून, जालन्याच्या भागातून ढगाळलेलं हवामान आहे. उर्वरित राज्यात पावसाचे ढग किंवा कोरडं वातावरण सध्या सक्रिय आहे उर्वरित जिल्ह्यातून. त्यानंतर उद्या काय परिस्थिती राहील 14 जूनला? तर उद्या अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या भागातून दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी सार्वत्रिक नाही, थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. त्यानंतर जालना, परभणी, हिंगोली, नांदेड थोड्याफार क्षेत्रासाठी, सार्वत्रिक नाही, थोड्या थोड्या गावांसाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. राहिलेले भाग कोरडे सुद्धा राहतील. त्यानंतर इकडे धाराशिवचा बार्शी, जामखेड जो भाग आहे, अहिल्यानगरचा, या भागातून उद्यासाठी सुद्धा ढगाळलेलं हवामान आणि एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना होऊ शकते. पाऊस थोडाफार होऊ शकतो. उर्वरित इकडे सिंधुदुर्ग ढगाळलेलं हवामान, रत्नागिरी, घाटबाग ढगाळलेलं हवामान, रायगड, घाटबाग ढगाळलेलं हवामान, या भागातून ढगाळलेलं हवामान राहील आणि स्थानिक ढग निर्मिती जास्त वाढली तर हलका मध्यम पावसाचा अंदाज राहील. उर्वरित राज्यात काही विशेष पावसाची शक्यता कुठेच दिसत नाहीये उद्यासाठी 14 जून साठी. बाकी हा होता 14 जूनचा आणि आज रात्रीचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.